अक्षय तृतीया हा सण वैशाख शुक्ल तृतीया या तिथीला साजरा केला जातो. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला होता. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसऱ्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला मुहूर्त म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला तरी संधिकालामुळे त्याचा परिणाम 24 घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. म्हणूनच अक्षय तृतीया या दिवसाला 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानले जाते. अक्षय तृतीया सणाला आखातीज किंवा आखाजी असेही म्हणतात. अक्षय तृतीया या तिथीवरच यग्रीव अवतार, नर नारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला होता. या तिथीला ब्रह्मा आणि श्री विष्णू यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकातून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्विकता 10% वाढते. या तिथीला विष्णुपूजा, जप, होम, हवन, दान इत्यादी धर्मकृत्य केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो असे मानले जाते. आणि या दिवशी सातत्याने सुख समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही असे मानले जाते. भगवान श्री विष्णूसहित वैभव लक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तिभावाने पूजन करावे. होम, हवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा. तसेच पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि या दिवशी पितरांची पूजाही केली जाते. तर आता पितरांची पूजा कशी करायची? पितरांची पूजा करण्यासाठी आपल्याला लहान मोठे मडके घ्यायचे आहे. त्याला केळी आणि करा असे म्हणतात. जर स्वर्गीय स्त्री असेल आणि स्वर्गीय स्त्री म्हणून लहान लाल रंगाचे मटके त्याला केळी आणि स्वर्गीय पुरुष म्हणून मोठे काळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे त्याला करा असे म्हणतात. केळी आणि करा दोघांनाही पाच वेळा म्हणजे 5 वेढे घेऊन दोरा बांधायचा आहे आणि दोघांनाही लाल गंधाचे पट्टे ओढून मध्यभागी स्वस्तिक काढायचे आहे आणि त्यानंतर एका पाटावर तांदूळ किंवा गव्हाची रास करून केळी आणि करा एकावर एक असे ठेवून त्यावर आंबा किंवा खरबूज ठेवावे आणि पाटावर मांडलेल्या केळी आणि कराची फुलं, कुंकू, अक्षता वाहून धूप दीप लावून पूजा करायची आहे. त्यानंतर या दिवसापासून आंबे खाण्यास सुरुवात होते, म्हणून पूजेमध्ये आंबे देखील ठेवले जातात. पितरांना आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये पुरणपोळी, आंब्याचा रस, तसेच तांदळाची खीर, दुधाचे पदार्थ, तसेच आपल्या पूर्वजांना जे पदार्थ आवडतात ते आवडीचे पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवले जातात. तर अशा पद्धतीने पितरांची पूजा करायची आहे आणि अशी सर्व संपूर्ण अक्षय तृतीयाची पूजा विधी आपण बघितला. अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा करणे जितके महत्त्वाचे असते, पूजा केल्याने जितके फळ मिळते, त्याचप्रमाणे या दिवशी दान देण्याचेही अत्यंत महत्त्व आहे. आणि या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी, अक्षय तृतीयाचे काही चांगले उपाय करणे देखील महत्त्वाचे आहे. तर ते म्हणजे दान देणे. या दिवशी शुभ संयोग आहे, त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथीला दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात. या दिवशी देव, ऋषी, पितरांसाठी ब्रह्मयज्ञ, पिंडदान आणि अन्नदान करावे. या दिवशी पाण्याचे मटके दान करावे. तसेच या तिथीला गहू, सातू, तांदूळ, पीठ, मातीचे मडके, फळ दान करणे शुभ ठरते. तसेच या दिवशी कैरीचं पन्ह, वाटलेली डाळ, आंबा किंवा आंब्याचा रस, गव्हाचा सातू अशा अनेक गोष्टींचे या दिवशी आपण सेवन केले पाहिजे आणि या गोष्टी आपण दान देखील केल्या पाहिजे. काल विभागाचा कोणताही प्रारंभ दिवस भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो. म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्य सांगितली गेली आहेत. या दिवसाचा विधी असा आहे: पवित्र जलात स्नान करणे, श्री भगवान विष्णूंची पूजा करणे, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी माता विष्णूची देखील भगवान विष्णूसोबत पूजा करणे, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल तर निदान तिल तर्पण तरी करावे. आखाजीच्या दिवशी 5 गोष्टी अवश्य करा. पहिलं म्हणजे उदक कुंभाचे दान. या दिवशी देव आणि पितृ यांना उद्देशून ब्राह्मणाला उदक कुंभाचे दान करावे. उदक कुंभाला समावेशक स्तरावरील निर्गुण पात्र असे संबोधले जाते. उदक कुंभाचे दान करणे म्हणजे स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे. अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदक कुंभायोगे या सर्व वासना पितृ आणि देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे.
पितरांच्या चरणी उदक कुंभ दान दिल्याने पितृ मानव योनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात आणि देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिल तर्पण करणे. तिल तर्पण म्हणजे देवता आणि पूर्वज यांना तीळ आणि जल अर्पण करणे. तीळ हे सात्विकतेचे प्रतीक आहे, तर जल हे शुद्ध भावाचे प्रतीक आहे. देवाजवळ सर्व काही आहे, त्यामुळे आपण त्याला काय अर्पण करणार? तसेच मी देवाला काहीतरी अर्पण करतो हा अहंकारही नको. यासाठी तीळ अर्पण करताना देवच माझ्याकडून सर्व काही करवून घेत आहे असा भाव ठेवावा. यामुळे तिल तर्पण करताना साधकाचा नट वाढता त्याचा भाव वाढण्यास मदत होते. तिल तर्पण करणे म्हणजेच देवतेला तिळांच्या रूपेने कृतज्ञतेचा आणि शरणागतीचा भाव अर्पण करणे होय. तर सर्वप्रथम देवांचे आवाहन करावे. तांब्याचे किंवा कोणत्याही सात्विक धातूचे तबक किंवा ताट हातात घ्यावे. ब्रह्म किंवा श्री विष्णू यांचे किंवा त्यांच्या एकत्रित रूपाचे म्हणजे दत्ताचे स्मरण करून त्यांना ताटात येण्याचे आवाहन करावे. त्यानंतर देवता सूक्ष्मातून तेथे आलेल्या आहेत असा भाव ठेवावा. त्यानंतर त्यांच्या चरणांवर तीळ अर्पण करीत आहोत असा भाव ठेवावा. अक्षय तृतीयेला पूर्वज पृथ्वीजवळ आल्यामुळे मानवाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. मानवावर असलेले पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित आहे. यासाठी अक्षय तृतीयेला पूर्वजांना गती मिळवण्यासाठी तिल तर्पण करायचे असते. तर पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळांमध्ये श्री विष्णू आणि ब्रह्म यांचे तत्व येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी. त्यानंतर पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणांवर तीळ आणि जल अर्पण करत आहोत असा भाव ठेवावा. त्यानंतर 2 मिनिटांनी देवतांच्या तत्वांनी भारित झालेले तीळ आणि अक्षता पूर्वजांना अर्पण कराव्यात. सात्विक बनलेले तीळ हातात घेऊन त्यावरून ताटामध्ये हळूवारपणे पाणी सोडावे. त्यावेळी दत्त किंवा ब्रह्म किंवा श्री विष्णू यांना पूर्वजांना गती देण्यासाठी प्रार्थना करावी. तर अशा प्रकारे आपण सर्वप्रथम देवतांना तिल तर्पण करावे, त्यानंतर पूर्वजांना तिल तर्पण करावे. त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे मृत्तिका पूजन. सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती होते. अक्षय तृतीया म्हणजे कृतज्ञता भाव ठेवून मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस. म्हणजे मातीत आळी घालणे आणि पेरणी करणे. तर गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर नांगरलेल्या शेत जमिनीचे अक्षय तृतीया या दिवसापर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. मशागत म्हणजे नांगरलेल्या शेत जमिनीची स्वच्छता करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे आणि आखाजीच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मृत्तिकेमध्ये आळी घालावीत आणि त्या आळ्यांमध्ये बियाणे पेरावीत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास प्रारंभ केल्यास त्या बियाण्यांपासून विपुल धान्य पिकते आणि बियाण्याचा कधीही तुटवडा होत नाही. त्यामुळे वैभव प्राप्त होते. बियाणे म्हणजेच मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन उरलेले धान्य स्वतःला आणि इतरांना पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवणे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी मृत्तिका पूजन या दिवशी करणे आवश्यक आहे. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे वृक्षारोपण. अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही. म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही. त्यानंतर स्त्रियांसाठी अक्षय तृतीया हा दिवस महत्त्वाचा असतो. तर चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी त्यांना विसर्जन करायचे असते आणि त्यानिमित्त स्त्रिया हळदी कुंकूचा कार्यक्रम करत असतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला मुनींनी अक्षय तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितृ यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते. अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते. पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जीवाने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो. एखाद्या जीवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा वाढतो. यामुळे जीवाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जेही काम किंवा जेही कार्य करतो तर ते कधीही संपत नाही, ते अक्षय राहते आणि या दिवसाला खूप महत्त्व आहे. अक्षय तृतीयेचे महत्त्व काय, पितरांची पूजा कशी करावी अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया असंच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.